हॅलो आणि वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आता वाजलेले 8:30 आणि हा एपिसोड नंबर 2 आहे मुंबई सोलापूर सिरीजचा. आणि हा लास्ट ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल मी आलेलो आहे सोलापूरला अक्कलकोट फिरण्यासाठी. आणि आम्ही भक्तिनिवासमध्ये स्टे करण्यासाठी आलेलो आहे. आम्ही आता इन्क्वायरी केली, अर्धा एक तासात रूम खाली होऊन जाईल. तर अर्धा एक तास थांबायला लागेल आम्हाला, बाहेर वेटिंग करायला लागेल, मग त्याच्यानंतर आम्हाला रूम भेटणार. तर आता बघू किती वेळेस लागतो रूम भेटायला. तर जेव्हा रूम भेटते तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आता फायनली आम्हाला रूम भेटलेली आहे, रूम नंबर 9. आम्ही नॉन AC रूम सिलेक्ट केलेली आहे. तुम्हाला स्क्रीनवर दाखवेल मी फोटो त्याचे, कारण की व्हिडिओ नाही काढू शकत. आणि आता आम्ही इकडनं फ्रेशअप होणार आणि मग त्याच्यानंतर इकडनं जाणार मंदिराकडे. तर मंदिराकडे जेव्हा जातो तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आता वाजले 10:30 आणि फायनल मी निघालो मंदिरासाठी. म्हणजे आता मी जाणार इकडं वटवृक्ष मंदिरामध्ये. आणि आम्ही आता स्टे करतोय भक्तनिवासमध्ये. तर म्हणजे दर्शन झाल्याच्या नंतर मी तुम्हाला भक्तनिवासचा छानपैकी टूर देतो आणि बाकीची गोष्ट असेल ती आता तिकडे जाऊन कंटिन्यू करतो. हा एंट्रन्स आहे, सेकंड एंट्रन्स आहे मंदिराचा. आणि ही पार्किंग आहे पुन्हा. हा इकडचा तुळजाभवानी मंदिर. आता आतमध्ये जातो, दर्शन घेतो. आज पुण्यतिथी हा नाग या पन्नामध्ये पुढे डबल डेट येते. डबल डेट इकडनं लाईन चालू होते मंदिरासाठी. Six hours later. आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आम्ही 12:30ला आमचं पूर्ण दर्शन झालं. आणि मग त्याच्यानंतर जेवायला गेलो आणि तिकडनं मग परत रूमवर आलो 1च्या समथिंग. आणि त्याच्यानंतर जे झोपून गेलो ते आता 6:30 वाजता आम्ही उठलेलो आहे. हा आहे भक्तनिवास. हा म्हणजे असं प्रत्येक इकडे ब्लॉक आहे. हा E ब्लॉक आहे आणि तिकडे S ब्लॉक आहे, ते C ब्लॉक आहे. मग त्याच्या पुढे F ब्लॉक आहे ह्या आतनं गेलं की. आणि हा वाला जो आहे त्याच्यामध्ये फक्त नॉर्मल असं आंघोळ पाण्यासाठी तिकडे रूम आहे. आणि इकडे 24 तासासाठी तुम्हाला रूम अवेलेबल भेटेल भक्तनिवासमध्ये. रेट हा आहे AC रूमचा 2000, नॉन AC रूमचा 1500 आणि एक्स्ट्रा बेड पाहिजे असेल तर 200 रुपये. तुम्हाला जर गरम पाण्याची सोय पाहिजे असेल तर सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत ते 7:30 वाजेपर्यंत अवेलेबल आहे सकाळी गरम पाणी. आणि हे इकडचं असं बोर्ड आहे. आणि इकडनं पुन्हा एंट्रन्स आहे. 4 माळ्याची हे प्रत्येक माळ्यावर किती रूम आहे, 14 रूम आहे. आणि हा इकडचा रिसेप्शन आहे. टोटल ह्याच्यामध्ये रूम 56 आहे. आणि आता आम्ही इकडनं चाललेलो आहे परत मंदिराच्या दिशेने. म्हणजे तिकडे आता फिरणं थोडा वेळ. आणि मी यासाठी आलो आहे की आज 26 तारीख आहे आणि आज आहे माझा बड्डे. तर बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी मी आलेलो अक्कलकोटला. म्हटलं स्पेशल दिवशी स्पेशल ठिकाणी जाऊया. तर आता इकडनं आम्ही जाणार म्हणजे असं फिरणं थोडंफार एक्सप्लोअर करणं. आणि केक शॉपवर थांबून केक घेणं आणि त्याच्यानंतर जेवायला पण घेणं. आणि मग रूमवर येऊन मग बड्डे केक कापणं आणि मग जेवण थोडंफार. आणि मग त्याच्यानंतर झोपून जाणं. म्हणजे 7:30-8 वाजेपर्यंत आम्ही परत रूमवर येऊ. तेव्हा तुम्हाला रूम टूर देतो मी. कारण की मी बोललो दुपारी देतो, पण मी दुपारी झोपून घेत होतो. तर आता चला निघतो.
आता रात्रीचा टाइम आहे, एवढं दाखवू पण नाही शकत जास्त. हा इकडचं गार्डन आहे. आणि हा गार्डन सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत, संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत चालू असतो. आणि तिकीट आहे ह्याची पर पर्सन 5 रुपये. हे तिकीट घर आहे, समोरच आहे, असं ह्याच्या समोरच आहे. मस्तपैकी बनवलेलं आहे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. आणि इकडे मुलांसाठी खेळण्यासाठी पण बनवलं एरिया, आणि बसण्यासाठी पण स्पेस आहे तिकडे. म्हणजे प्रत्येक वेगळ्या प्राणीच्या इकडे असं बसण्यासाठी सीट केलेली आहे. आणि तिकडे फाउंटन आहे. आणि असे वेगळे प्राणींचं म्हणजे स्टॅच्यूज लावलेले आहे इकडे, बघू शकतात. आणि इकडनं असं पाणी जात आहे. आणि इकडे पण बसायला केले दोन्ही साईडला असं. आणि तिकडे स्वामींची मूर्ती आहे, पाया पडतो पहिला. आणि आता फायनली आम्ही निघालो वाटिकाच्या इकडनं. आता आम्ही आलेलो गणेश मंदिरात. इकडे बाजूला असं बसण्यासाठी स्पेस केलेली आहे. आता आतमध्ये जातो आणि पाया पडून हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आणि इकडे प्रसाद हॉल आहे, बघू शकता. आणि इकडे आता ह्याच्यापेक्षा पण मोठं, म्हणजे हा समोर जो होता त्याच्यापेक्षा पण मोठा प्रसाद हॉल बनवून आहे भक्तांसाठी. आणि ही लाईन आहे इकडनं, अशी इकडनं लाईन लावायला लागते. जेंट्स लेडीज वेगळं लावायला लागणार तुम्हाला लाईन. आणि मग त्याच्यानंतर नंबर लागेल तेव्हा. आता आम्ही आलेलो आहे श्री खंडोबा मंदिरमध्ये. आता दर्शन घेतो. इकडे बसण्यासाठी जागा आहे. आणि इकडनं आम्ही आता फायनली झालं दर्शन खंडोबाचं. आता आम्ही चाललो आहे जेवायला हॉटेल सागरमध्ये. तुम्हाला दाखवतो आता बॅक कॅमेराने. आम्ही आता ह्या हॉटेलमध्ये चाललेलो आहे सागरमध्ये जेवायला. असं इंटिरियर आहे हॉटेलचं. फायनली कंप्लीट ऑर्डर आलेली. चपाती, पनीर टिक्का मसाला आणि दाल खिचडी मागवली, ती पण आलेली आहे. आता फायनली जेवण झालं आहे कंप्लीट. आता आम्ही चाललेलो आहे बघायला केक किंवा स्वीटमध्ये काहीतरी आयटम घेऊ. आता बँगलोर आयंगलला आलेलो आहे. आता मी फायनली पुढले भक्ती निवासला. आता वाजलेले 10. आणि हे बघू शकतात, हा पहिला ए ब्लॉक आहे आणि ह्या साईडला दुसरा ब्लॉक आहे. आणि इकडे हॉटेल आहे एक छोटंसं. आणि तो आमचा मेन भक्ती निवास सी ब्लॉक. सी नाही, हां सी ब्लॉक का ई ब्लॉक आहे आमचा आय थिंक. आता फायनली पोचलेलो आहे भक्ती निवासमध्ये. आणि हां जेवण प्रॉपर झालेलं आहे. जेवण डिसेंट होतं, म्हणजे एकदम पण छान नाही बोलू शकत, पण डिसेंट. इकडच्या हिशोबाने खूप छान होतं. पनीर टिक्का मसाला आणि दाल खिचडी क्वांटिटी थोडी कमी होती, पण रेट कमी आहे ॲज कम्पेअर मुंबईमध्ये जेवढं रेट असतं त्याच्यापेक्षा तर खूप कमी आहे. आणि हां दुपारी आम्ही शेवभाजी खाल्ली, ती पण खूप छान होती. आता
आणि हा आहे नेक्स्ट दिवस. आणि काल रात्री आम्ही आलो 8:30 समथिंग आणि त्याच्यानंतर रेस्ट केला आम्ही आणि आता आम्ही जाणार आहे मुंबईकडे परत. आणि हा ब्लॉगचा एंड करायला मी विसरलो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. तर मी लवकर नवीन ब्लॉगसोबत. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.